ब्रह्मदेव आला तरी आमच्या महायुतीच्या सरकारला धोका नाही असा दावा अजित पवारांनी केलाय आणि यावरून महाविकास आघाडीच्या काळामध्ये देखील केलेला अजित पवारांचा असाच एक दावा व्हायरल होतोय। नेमकं काय म्हणाले अजित पवार पाहूयात। भास्कर माहितीये 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही। जो कामच करत नाही तो चुकल कसा? साला कामच करत नाही कसं चुकल कसा? आता कामच केलं नाही तर चुकायचा प्रश्न आलाच नाही ना। 20 टाळकी असताना 15 टाळकी असताना तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत? आमच्या महायुतीचं सरकार ब्रह्मदेवही पाडू शकत नाही असा दावा अर्थमंत्री अजित पवारांनी सभागृहात विरोधकांच्या टीकेवर केला। मात्र त्यांच्या या दाव्यानंतर महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्या टीकेवर अजित पवार देत असलेलं उत्तरही व्हायरल झालं। अरे पण मी वाटच बघतोय ते कधी सरकार कोसळतं। मी सारखा झोपेतनं जागा होतो, पडलं का काय सरकार? लगेच टीव्ही लावतो, हे चॅनल लाव, ते चॅनल लाव, ते चॅनल लाव, पडलं 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 पडलं। कितीदा 50 वेळा सांगितलं की हे 3 नेते एकत्र आहेत तोपर्यंत कुणी माय चालाल हे सरकार पाडू शकत नाही। 2024 ते 29 आणि ती 5 वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हा, आम्ही पाठिंबा देतो, अरे तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत? 20 टाळकी असताना 15 टाळकी असताना 10 टाळकी असताना भास्कर माहितीये 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही। एरवी सरळसोटपणे आकडेवारी सांगणाऱ्या अजित पवारांचं भाषण मात्र यंदा शेरोशायरी आणि कवितांनी भरलेलं होतं। अजित पवारांनी विरोधकांच्या आकडेवारीवरून त्यांची टिंगलही उडवली। 10, 15, 20 टाळकी काय करू शकतील असं अजित पवार म्हणाले। असंही अनेकांनी भाषणात विचारलं आणि स्मारक बांधण्याची आणि सन्माननीय व्यक्तींची अवमानाची भाषा करणाऱ्यांना अध्यक्ष महोदय या चर्चेच्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं ऐसा वादा नहीं करता, जिसे निभा ना सकूं मैं बातें अपने ताकत से ज़्यादा नहीं करता, मैं बातें अपने ताकत से ज़्यादा। त्याच्यामध्ये अवकात होतं पण अवकात शब्द मलाच बरोबर वाटला नाही। त्याच्यामध्ये तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की, तमन्ना रखता हूँ आसमान छू लेने की, लेकिन औरों को गिराने का इरादा नहीं करता। जयंतराव काय तुम्ही सगळेजण एवढ्याच कमी संख्येने आल्यामुळे मला हसू येतं आणि मला शेरशायरी सुचते। तुर्तास सत्तेत आल्यानंतर तुम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, या प्रश्नावर ते पहिल्या अधिवेशनामध्ये देऊ असं जाहीरनाम्यामध्ये लिहिलंय का असा प्रश्न अजित पवारांनी केला होता। त्यावर सभागृहात मात्र जाहीरनामा हा 1 वर्षासाठी नव्हे तर 5 वर्षांसाठी असतो असं अजित पवारांनी सांगितलं। 2100 रुपये देऊ लाडक्या बहिणीला जर आम्ही सत्तेत आलो तर असं आश्वासन दिलं। हो, आम्ही सत्तेत आलोय ना, आम्ही देण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलोच नाही। सत्तेत आल्यानंतर लगेच देऊ असं म्हटलं होतं। लगेच देऊ म्हणलेलं नव्हतं। माझं एक उदाहरण दाखवा जाहीरनामा। लाडक्या बहिणी बोलतात मला एकच मिनिट, मला वाद घालू नका, मला जाहीरनामा दाखवा। 5 वडेट्टीवार साहेब जाहीरनामा किती पुढच्या 5 वर्षाचा असतो ना? 5 वर्षाच्या करता आम्हाला 5 वर्षाकरता निवडून दिले, आम्ही हे देणार आहे। आम्ही कधीच कोणी नाही म्हणलं नाही, मुख्यमंत्री नाही म्हणले नाही, एकनाथ नाही म्हणले नाही, आदिती नाही म्हणले नाही। दरम्यान प्रचंड बहुमत असलं तरी काल परवाच अजित पवारांचेच मंत्री दादा मुख्यमंत्री झाल्यास महाराष्ट्राची घडी सुरळीत होईल असं म्हणतायत। इकडे अजित पवार ब्रह्मदेवही सरकार पाडू शकत नसल्याचा दावा करतायत आणि शिंदेचे मंत्री फक्त आमच्यावर अन्याय करू नका असं दादांना उत्तर देतायत। दादा माझा जर राज्याचा मुख्यमंत्री झाला आणि एक दिवस होणार, तुम्हाला सांगतो मी, या राज्याची घडी सुईशी बसविल्याशिवाय राहणार नाही, कारण त्या माणसाला विजय नाही। मध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हटलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हा, तमक्यानी मुख्यमंत्री व्हा, आम्ही पाठिंबा देतो, अरे तुमच्याकडे माणसंच नाही, कशाचा पाठिंबा देत? भास्कर माहितीये 5 वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही।
सरकार पडो ना पडो त्याच्याशिवाय सरकार तर राहणार ना. सरकारला काय धोका आहे? त्याला सरकारला धोका नाहीच आहे. सरकार मजबूतीने 5 वर्ष चालेल, परंतु आमच्यावर अन्याय करणार नाही एवढं मात्र आम्ही लक्षात ठेवू. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.